नमस्कार फ्रेंड्स, हा मी व्हिडिओ खास नवीन यूट्यूबर आहे ज्यांचे नवीन चॅनल आहे त्यांच्यासाठी बनवलेला आहे. कारण माझ्याकडून ज्या मोठ्या 2 चुका झाल्या होत्या त्या तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर प्लीज तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मध्ये बंद करू नका आणि पाहिजे तर दुसऱ्यांना शेअर करा, म्हणजे तेही बघतील, त्यांच्याकडूनही त्या चुका होणार नाही. माझं हे चॅनल 2021मध्ये मी चालू केलं, पण तेव्हा माझं ते पर्सनल चॅनल होतं, प्रायव्हेट चॅनल होतं. त्यामुळे माझे व्हिडिओ जे काय टाकले ते कोणालाही दिसले नाही. त्याच्यानंतर मग मी 2024मध्ये त्याच चॅनलवरती पब्लिक चॅनल करून व्हिडिओ टाकायला चालू केलं आणि पहिल्या 90 दिवसामध्येच मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं आणि 4,000 वॉच टाईम कंप्लीट केला आणि 1,000 सबस्क्रायबर माझ्या चॅनलला आले होते. 1,000 सबस्क्रायबर आले आणि 4,000 वॉच टाईम पण कंप्लीट केला फक्त 90 दिवसामध्ये आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं. पण त्याच्यानंतर एक खूप मोठी माझ्याकडून चुकी काय झाली की मी दुसऱ्या चॅनलचे व्हिडिओ घेतले आणि एडिट करून अपलोड करून माझ्या चॅनलवर टाकले. त्याच्यामध्ये खूप वेळा कॉपीराईट म्हणून मला मेल आले आणि मग मेल आल्यानंतर मी परत ते व्हिडिओ डिलीट केले मेल आल्यानंतर. आणि नंतर काय झालं की मी पुन्हा नंतर काय झालं की असं करत करत खूपच कॉपीराईटचे मेल मला आले. तर मी म्हटलं चला बाबा याच्यातून आपण सुधरूया, कॉपीराईटचे मेल आले नाही पाहिजे आपल्याला. मग मी कॉपीराईटचे मेल आल्यानंतर वेगळे व्हिडिओ टाकले, तर त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम होत गेले. म्हणजे यूट्यूबची पॉलिसी काय आहे, काय रूल आहेत, काय नियम आहेत ते आपल्याला नवीन यूट्यूबवर म्हणजे नवीन जे चॅनल बनवतात त्यांना माहीत नसतं. तसंच मलाही काहीच माहीत नव्हतं, कसलाही अनुभव नव्हता आणि आपल्याकडून खरं तर चुका नकळतच होतात. आपण जाणून बुजून कोणतीही चूक करत नाही, पण प्रत्येकाला वाटत असतं की आपलं चॅनल सेफ राहावं. तसंच मलाही वाटत होतं, पण माझ्याकडून ही चुका झाल्या असं म्हटलं पाहिजे. आणि मग पहिली चूक तशी झाल्यानंतर मध्येच बघा लेडीज ची मॅच झाली इंडियाची आणि मुलींनी ती मॅच जिंकली आणि ती मॅच जिंकल्यानंतर त्या भावनेच्या भरात मी ते व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केले आणि त्यामुळे माझ्या चॅनलला सस्पेन्स ऑप्शन आलं आणि मला मेल आला आणि माझं चॅनल त्यावेळेला सस्पेन्स झालं आणि ते किती तर 3 महिन्यांसाठी सस्पेन्स झालं, 90 दिवसांसाठी. आणि मग अरे बापरे, मग मला टेन्शन आलं. माझं चॅनल सस्पेन्स झालं, मग मी माझं व्हिडिओ टाकू शकत नव्हते आणि ज्या माझ्या चॅनलला ॲड चालू झाल्या होत्या त्याही बंद झाल्या. आणि मग आता करायचं काय मला खूप टेन्शन आलं. मग मी आमच्या इकडचे सायबरवाले आहेत त्यांना दाखवलं. मग त्यांनी मेल आय डीवरती माझ्या चेक केलं तर सांगितलं की 3 महिन्यासाठी 90 दिवसासाठी चॅनल तुमचं सस्पेंड झाले, तुम्ही आता 3 महिने काही करू शकत नाही. तर मी म्हटलं काहीतरी मार्ग असेल तर तुम्ही बघा. मग त्यांनी मी काय म्हटलं की दुसरं काहीतरी मार्ग असेल. मग दुसरे जे व्हिडिओ होते मी सर्च करून बघितले, ते व्हिडिओ त्यांना दाखवले आणि मग त्यांनी एक ऑप्शन मला सांगितलं की तुम्ही यूट्यूब चॅनलची माफी मागू शकता आणि पुन्हा तुमच्याकडून ही चूक होणार नाही असं सांगू शकता. असं त्यांनी सांगितल्यानंतर एक लिंक होती, त्या लिंकवरती मी व्हिडिओ बनवला आणि त्या लिंकवर तो व्हिडिओ मी अपलोड केला. त्याच्यानंतर माझं चॅनल क्लिअर झालं आणि व्यवस्थित मी व्हिडिओ टाकायला लागली. ही पहिली माझी चूक होती. आणि दुसरी माझी चूक काय झाली की मला माहीत नव्हतं की या चॅनलवरती असं म्हणजे कोणी पाण्यात उडी मारलेली किंवा आपल्या मुलांना पाण्यात टाकलेलं असले व्हिडिओ चालत नाहीत किंवा खून खराब्याचे मर्डर केलेले वगैरे असले काही व्हिडिओ या चॅनलला चालत नाहीत, हे मला खरंच माहीत नव्हतं. आणि माझ्याकडून एक चुकी काय झाली की एक बाई आपल्या मुलाला धरणाच्या पाण्यामध्ये फेकून देते आणि खरंच मला तो व्हिडिओ बघून मी इमोशनल झाली, खूप वाईट वाटलं. म्हटलं की हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेअर करूया आणि तो एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकला. हीच माझी खूप मोठी चुकी झाली आणि त्या चॅनलमुळे माझ्या
त्या व्हिडिओमुळे माझ्या चॅनलवरती कम्युनिकेशन स्ट्राईक आला आणि तो स्ट्राईक आल्यानंतर माझा एकही व्हिडिओ अपलोड होत नव्हता. अचानकच मेल आला मला वॉर्निंगचा की तुम्ही असे व्हिडिओ टाकू शकत नाही. आणि अरे बापरे म्हटलं, मग मी खूप घाबरले, खूप टेन्शन आलं. आणि त्याच्यात असंही होतं की 3 महिन्यामध्ये जर असे 3 स्ट्राईक तुम्हाला आले तर तुमचं चॅनल बंद होणार. आणि मग मला काही सुचलं नाही. म्हटलं अरे बापरे, मी एवढी मेहनत केली, माझी मेहनत पाण्यात जाणार. आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते माझ्या मेहनतीने. आणि तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते. आणि मी मेहनत करून, खूप प्रयत्न करून माझ्या चॅनलला 10,000 सबस्क्रायबर तेव्हा पूर्ण झाले होते. आणि तेवढ्यातच स्ट्राईक आला माझ्या व्हिडिओला. स्ट्राईक आल्यानंतर बघा, मी सायबरवाल्यांना दाखवलं असं असं माझ्या चॅनलला स्ट्राईक आला आहे. तर त्यांनी सांगितलं की एवढं काय मला माहीत नाही, जे यूट्यूबर आहेत, ज्यांना अनुभव आहे त्यांना तुम्ही तुमचे चॅनल दाखवा. आणि माझ्या आजूबाजूला कोणीच यूट्यूबर नाही ज्यांना अनुभव आहे त्यांना. मग मी म्हटलं जाऊ दे. तर माझी श्रद्धा होती स्वामी समर्थ महाराजांवरती. स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं आणि आपलं चॅनल क्लिअर करून घ्यायचं. त्यांच्यावर जो माझा विश्वास आहे तो खरा आहे का हे मला बघायचं होतं. आणि खरंच तुम्हाला सांगू, माझ्या चॅनलला स्ट्राईक आला होता. 3 महिन्यासाठी माझं चॅनल बंद झालेलं होतं आणि वॉर्निंग आलेली होती. तर पहिला वॉर्निंगचा मेसेज होता आणि परत मी एक व्हिडिओ टाकला. म्हटलं अपलोड होतो की नाही बघूया. पण तो व्हिडिओ अपलोड झाला नाही. आणि नंतर मला दुसरा मेल आला कम्युनिकेशन स्ट्राईक म्हणून. हा दुसरा मेल होता. आता 2 मेल आले. तिसरा जर मेल आला तर माझं चॅनल बंद होणार होतं. आणि मग खरंच मला खूप टेन्शन आलं. मग आता म्हटलं काय करूया. मग चॅनल बंद झाल्यानंतर 10 दिवसांनी म्हटलं चला एक व्हिडिओ आपण अपलोड करायचं आणि स्वामींची प्रार्थना करायची, स्वामींचं नाव घ्यायचं आणि स्वामींवर विश्वास ठेवून तो व्हिडिओ आपण अपलोड करायचा. झाला तर ठीक आहे, नाही झाला तर मग जे होईल ते होईल. असं करून मी तो एक व्हिडिओ अपलोड केला आणि अपलोड व्हिडिओ बनवला. मी अपलोड व्हिडिओ करेपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण अपलोड होईपर्यंत मी स्वामींचं नाव घेतलं, स्वामींचं स्मरण केलं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, असं स्वामींचं पूर्ण नाव घेतलं डोळे झाकून. आणि तो व्हिडिओ एका साईडला अपलोड करायला ठेवला. आणि तो व्हिडिओ अपलोड झाला. 2 स्ट्राईक आले होते माझ्या चॅनलला. आणि काहीच मला म्हणजे कसलीच अपेक्षा नव्हती की माझं चॅनल क्लिअर होईल. आणि 10 दिवसानंतर मी एक व्हिडिओ अपलोड करायला ठेवला आणि स्वामींचं नाव घेतलं, स्वामींचं चिंतन केलं. त्यांची मनोभावना मनापासून श्रद्धेने त्यांची मनापासून श्रद्धेने मी त्यांचं नाव घेतलं. त्यांना आवाज दिला की स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास आहे, माझे चॅनल बंद पडून देऊ नका, माझे चॅनल क्लिअर होऊ दे, असं मनातल्या मनात मी बोलत होते आणि त्यांचं नाव घेत होती. आणि खरंच 10 दिवसांनी तो व्हिडिओ माझा अपलोड झाला आणि तेव्हापासून माझे चॅनल आपोआप क्लिअर झालं. स्ट्राईक कधी हटला ते मला कळलंच नाही. फक्त 10 दिवसामध्ये, जे 90 दिवसामध्ये हटणार होता स्ट्राईक, तो 10 दिवसामध्ये हटला. तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर प्लीज ठेवा. आणि माझी स्वामींवर खरंच खूप श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांमुळे माझ्या चॅनलचा स्ट्राईक हटला आणि तेव्हापासून माझे व्हिडिओ व्यवस्थित सेव्ह होतात, क्लिअर होतात. आणि म्हणून मी ज्या ह्या 2 चुका केल्या त्या तुम्ही प्लीज करू नका. हेच मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. कारण स्वामी माझ्या हाकेला धावून आले, तुमच्याही हाकेला धावून येतीलच. तुम्हीही त्यांच्यावर विश्वास ठेवा. पण मुद्दाम होऊन कोणी चुका करत नाही, तसं तुम्हीही करू नका. हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. तर ज्या काही या यूट्यूबच्या पॉलिसी आहेत त्या आपल्याला माहीत नसतात. त्याच्यामध्ये म्युझिक वेगळं आलं नाही पाहिजे, टायटल वेगळं आलं नाही पाहिजे, दुसऱ्यांचा व्हिडिओ आपण अपलोड करून टाकला नाही पाहिजे. लगेच कॉपीराईटचे आपल्याला मेसेज येतात, मेल येतात.
तर खूप सांभाळून आपल्याला हे चॅनल चालवावं लागतं आणि एकदम सिरियसली. आणि खरंच अक्षरशः मी रडली होती जेव्हा स्ट्राईक आला तेव्हा. आणि खूप टेन्शन आलं होतं मला की कसा हा स्ट्राईक उठेल आणि 3 महिन्याच्या आत जर तिसरा स्ट्राईक आला तर माझे चॅनल बंद होईल, माझी सगळी मेहनत पाण्यात जाईल. आणि माझे जेवढी आत्ता माझ्यावरती लोक माझी प्रेम करत आहेत, मला 10,000 सबस्क्रायबर आलेत, तेही माझे जातील. तर प्लीज तुम्ही अशा चुका करू नका. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताय, तसंच प्रेम ठेवा. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. चला बाय.